नमस्कार. शेतीराज 2मध्ये आपलं स्वागत आहे. आणि सकाळी रात्री पाणी भरून आलो. लोक म्हणतात खूप थंडी वाढली, खूप थंडी वाढली. मी आणि माझा बाप रात्री पाणी भरत होतो. इथे 3-3 ब्लँकेट घेऊन लोक झोपतात. 3-3 ब्लँकेट घेऊन झोपून तरी थंडी जात नाही म्हणतात. आणि मी आणि माझा बाप रात्रीचा पाणी भरतोय. अहो, हे सरकार जाईन, ते सरकार येईन, आम्ही दिवसा लाईन देऊ, हे आम्ही ऐकतच आलो आहे. घडलं नाहीच आणि घडणार पण नाही. लोक म्हणतात खूप थंडी वाढली, खूप थंडी वाढली. मी आणि माझा बाप रात्रीचा पाणी भरत होतो. त्याला काही मेंढ्याचे कातडं लावून नव्हतं केलं, की कॉकरू घेऊन आम्ही झोपलो नव्हतो. आम्ही पण त्या थंड्या पाण्यात, आम्ही पण त्याच थंडीत होतो. आम्ही पण माणसं होतो. मग शेतकऱ्याला काही होत नाही असं नाही. जर आम्ही शांत बसलो तर काय होईल? जग म्हणतंय खूप थंडी वाढली, आम्हाला पण वाटतंय खूपच थंडी आहे. सरकार म्हणतंय जितका वेळ आम्ही दिवसा लाईन देता येईल तितकी देऊ. कधी? अर्ध आयुष्य संपलंय शेतकऱ्याचं. तरी पण संघर्ष आमच्या जीवनात आहे. तो जीवन आणि संघर्ष याचं संगड आम्ही घातलेली आहे. जीवन आणि संघर्ष याच्यातून आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. अरे थंडीच काय, जीवनातली कोणत्याही आमच्या शेतकऱ्याच्या समोर आलं तर आम्ही त्याला सामोरं जातो, हे लोकांनाही माहिती आहे. देशाचे जवान आणि शेतीचे किसान हे कधीच मागं हटत नाही. कितीही असो, संघर्ष त्यांच्या पाचीला पुंजला आहे आणि त्या संघर्षाची त्यांनी कधीच ताडमोड केला नाही. पुढे जात राहायचं. संघर्ष येणार, संकटही जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.